नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सगळ्यांचं स्वागत आहे. भक्तांनो, बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, बाळूमामाचा जप केल्याने काय बदल होतात आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या रोजच्या वागण्यात काय बदल होतात त्याबद्दल मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर सर्वांनी ते ऐकावी, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर चला पाहूया. चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. श्रद्धा, अनुभव आणि जीवन परिवर्तन याचा आध्यात्मिक प्रवास. ठीक आहे, तर ओम बाळूमामाय नमः. भक्तांनो, आजचा विषय हा फक्त ऐकण्याचा नाही तर मनात साठवून ठेवण्याचा आहे. भक्तांनो, आज आपण अशा एका नाम जपाबद्दल बोलणार आहोत जो शब्दापेक्षाही अधिक प्रभावी आहे, अधिक उपाय आहे. लक्षात ठेवा, चांगला उपाय आहे जो मनापासून केला तर जीवनच बदलून टाकतो. आयुष्यातील आपलं सर्व संकटे सुद्धा बदलून टाकतो. लक्षात ठेवा. आणि हजारो भक्तांसाठी आधार, विश्वास आणि जीवनाबद्दल दिशा ठरवणारा हा उपाय आहे. तो म्हणजेच बाळूमामांचा जप. भक्तांनो, अनेक लोक विचारतात, जप केल्याने खरंच काही फरक पडतो का? केवळ नाव घेऊन आयुष्य बदलू शकतं का? यात अंधश्रद्धा आहे की अनुभूती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण श्रद्धा, अनुभव याच्या उदाहरणाच्या साहाय्याने, आत्मचिंतन याच्या माध्यमातून आपण शोधण्याचा प्रयत्न करू. भक्तांनो, ठीक आहे, तर भक्तांनो, मनापासून तुम्ही बाळूमामांचं नामस्मरण करत जावा, मनापासून मामांचा जप करत जावा. ठीक आहे, तर बाळूमामा म्हणजे कोण? भक्तांनो, बाळूमामा म्हणजे कोण? बाळूमामा म्हणजे केवळ एक संत नाहीत, ते म्हणजे जगण्याची शिकवण, जगण्याची दिशा दाखवणारे संत आहेत. लक्षात ठेवा. त्यांचा जन्म सामान्य घरात झाला, पण त्यांचे विचार असामान्य होते. ते म्हणजे भक्तांनो, बाळूमामा सांगायचे, बाळूमामा आपल्या भक्तांना सांगत होते, देव मंदिरात नाही, तो तुमच्या मनात आहे. देव मंदिरात नाही, तो तुमच्या मनात आहे. बाळूमामा यांनी कोणताही मोठा डंक वाजवलेला नाही. भक्तांनो, स्वतःला देव म्हणून घेतलेले नाही. लक्षात ठेवा. ते फक्त एकच गोष्ट सांगत होते, नामस्मरण करा, नाम करा मनापासून, भक्ती करा मनापासून. भारतीय संस्कृतीत नाम जपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो, भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये नाम जपाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. राम नाम, कृष्ण नाम, दत्त नाम आणि त्याच परंपरेत बाळूमामा नाम जप. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे ऊर्जा, कंपनी, चेतना. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे कंपन, नाम म्हणजे चेतना. जेव्हा भक्तांनो आपण एखादं नाव पूर्ण श्रद्धेने नाव घेतो, तेव्हा आपल्या मनावर त्याचे संस्कार उमटतात संस्कार. भक्तांनो, बाळूमामाचा जप म्हणजे नेमकं काय आहे? बाळूमामाचा जप म्हणजे नेमकं काय आहे? तर बाळूमामा, बाळूमामा, बाळूमामा. कोणत्याही कठीण मंत्र नाही भक्तांनो, कोणताही विधी नाही आहे, कोणतीही अट नाही आहे. फक्त श्रद्धा, सातत्य आणि प्रामाणिकपणा ज्या भक्ताच्या मनात आहे, लक्षात ठेवा, तर त्याचे जप पूर्ण होतं. लक्षात ठेवा. जप केल्याने मनावर होणारे बदल काय आहेत? आज सर्वात मोठी समस्या, प्रश्न कोणता आहे? अस्वस्थ मन. जप केल्यावर भक्तांनो, अस्वस्थ मन, विचारांची गती कमी होते, मन एका बिंदूवर येतं, मनात स्थैर्य येतं, हळूहळू चिडचिड कमी होते, राग नियंत्रणात येतो, नैराश्य दूर होतो. तुमच्या काही समस्या, तुमच्या प्रश्नाचे सगळं समाधान निघून जातं. भक्तांनो, मानसिक तणाव, भीती आणि चिंता कमी कसे होते? नाम जप केल्याने. आज प्रत्येक माणूस ना काही तणावाखाली आहे,
नोकरीचा ताण असेल, पैशाची तुमची समस्या असतील भक्तांनो, नात्यामधील ताणतणावा, कुटुंबातील कटकट, भांडण, तंटा, भविष्याची भीती. पण भक्तांनो, बाळूमामाचा जप केल्यावर मनाला वाटतं मी एकटा कधीच नव्हतो. बाळूमामा माझ्या सोबत आहेत, ही भावना मनाला आधार देते. ठीक आहे. तर भक्तांनो, नकारात्मक विचार आणि वाईट सवयी कशा दूर होतात जप केल्यानंतर? जप म्हणजे आत्मशुद्धीची प्रक्रिया भक्तांनो. जेव्हा तुम्ही रोज जप करता, चुकीचे विचार लाजतात, वाईट सवयी हळूहळू सुटतात, मन शुद्ध होतं भक्तांनो. मन शुद्ध होतं. दारू, सिगारेट, राग, मत्सर यापासून दूर जाण्याची आतुर शक्ती मिळते. ठीक आहे. तर या सर्व नकारात्मक गोष्टी, वाईट सवयी आपल्यापासून दूर होतात मामांचं जप केल्यानंतर. त्यामुळे भक्तांनो, तुम्हाला फक्त मनातून नामस्मरण करायचं आहे, मनातून मामांचा जप करायचा आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मकता कशी वाढते? मनामध्ये आपल्या सकारात्मक विचार कशा पद्धतीने वाढतात जप केल्यानंतर? भक्तांनो, जप करणारा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, निर्णय घाबरून कधीच घेत नाही, संकटातही शांत राहतो. ठीक आहे. तर भक्तांनो, कधीच तो संकटाला घाबरत नाही, तो शांतपणे विचार करतो जप करणारा माणूस. त्यामुळे भक्तांनो, तुम्हाला जप करायचा आहे, मनापासून जप करायचा आहे, लक्षात ठेवा. आर्थिक अडचणी आणि जप. भक्तांनो, जप केल्यानंतर आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील, पैशाच्या काही अडचणी असतील, त्या कशा दूर होतात? अनेक भक्त सांगतात, अनुभवी भक्त सांगतात भक्तांनो, जप केल्यानंतर काम मिळालं आणि अडकलेली कामे चालू झाली, सुरू झाली, कर्ज हळूहळू कमी झालं भक्तांनो. हे कसं? तर कारण मन शांत झालं की माणूस योग्य निर्णय घेतो. ठीक आहे. तर भक्तांनो, मन शांत राहिले की माणूस हा योग्य निर्णय घेतो आणि योग्य निर्णय घेतलेला माणूस हा सक्सेसच होतो. हा फायदा आहे भक्तांनो जप केलेलाचा. म्हणून म्हणतो, मामांचा जप तुम्ही वेळोवेळी करत राहा, वेळोवेळी मामांचं नामस्मरण करत राहा. ठीक आहे. बाळूमामाच्या नावानं चांगलं 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 चांगलं, श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. भक्तांनो, कौटुंबिक जीवनात काय बदल होतात? आपल्या बाळूमामांचा जप केल्यानंतर आपल्या परिवारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या कुटुंबातील जीवनामध्ये काय बदल होतात हे सर्वांनी लक्षात देऊन ऐका. जप करणाऱ्या व्यक्तीत सहनशीलता वाढते भक्तांनो, समजूतदारपणा येतो, शब्द मोजून बोलले जातात, जे आपल्याला बोलायचं आहे त्याच गोष्टी आपण बोलले जातो. ठीक आहे. यामुळे घरात शांतता नांदते, सकारात्मक विचार आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये येत असतात, लक्षात ठेवा. मुलांवर होणारा परिणाम. भक्तांनो, मुलावर काय परिणाम होता मनापासून जप केल्यानंतर? जे पालक जप करतात ते मुलावर ओरडत नाहीत, संयमाने वागतात, संस्कार देतात, मुलं आपोआप शांत शिस्तबद्ध बनतात भक्तांनो. हे आहे जपाचा फायदा, मामाची ताकद आहे, लक्षात ठेवा. बाळूमामाचा जप माणसाला हळूहळू अध्यात्माकडे नेत जातो, अहंकार कमी होतो, सेवा करण्याची भावना वाढते, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होत असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर भक्तांनो, अशा प्रकारचे फायदा जप केल्यानंतर आपल्याला होत असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. भक्तांनो, बाळूमामाचा जप म्हणजे मन स्वच्छ करण्याचा झाडू आहे, लक्षात ठेवा. जसं आपण रोज घर झाडतो तसंच जप केल्याने आपलं मनाची स्वच्छता रोज होते, लक्षात ठेवा. मन साफ होतं, मन हलकं होतं. मन आपल्या सर्वांचं जप केल्यानंतर हलकं होत असतं. ही अनुभूती खोटी नसते, लक्षात ठेवा. तसेच अनेक लोक विचारतात, मी चांगला आहे तरी मला त्रास का होतो? याचं उत्तर बाळूमामा सांगतात. बाळूमामा याचं उत्तर सांगतात, सध्याचं दुःख हे जुन्या कर्माचं फळ आहे. पण जप केल्यावर काय होतं? वाईट कर्माची तीव्रता कमी होते,
योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटते, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. जप म्हणजे कर्म भोगायची ताकद मिळवणं. भक्तांनो, संकटाच्या काळात जप कसा आधार बनतो? तर जप कशा पद्धतीचा आपल्याला आधार बनतो? जेव्हा आयुष्यात अपघात होतो, आजारपण येते, आर्थिक नुकसान होतं, आपली माणसं दूर होतात आपल्यापासून, तेव्हा भक्तांनो माणूस तुटतो, पण जप करणारा माणूस पूर्णपणे कोसळत नाही. कारण त्याच्या मनात आवाज असतो, बाळूमामा आहेत माझ्या पाठीमागे, हेही निघून जाईल माझ्या मागचं संकट. भक्तांनो, हे त्याला कॉन्फिडन्सपणे माहीत असतं की बाळूमामांचा हात माझ्या डोक्यावरती आहे, माझ्या पाठीवरती आहे. कारण कितीही संकट आले तरी त्याला माहीत असतं की बाळूमामांची ताकद, बाळूमामांचा जप मी करतो. कारण कितीही माझ्या आयुष्यामध्ये संकट येऊ दे, मला काही फरक पडणार नाही, एवढा त्याच्या मनात विश्वास असतो. लक्षात ठेवा. त्यामुळे जप केलेल्याचा फायदा हा तो भक्ताला असतो, त्याचं मन दृढ होतं. ठीक आहे. जप म्हणजे औषधाचा पर्याय नाही भक्तांनो, पण औषधांना साथ देणारी शक्ती ही नक्कीच आहे. जप केल्याने रक्तदाब नियंत्रणात येतो, झोप सुधारते, मानसिक थकवा कमी होतो, चिंता कमी होते, कारण मन शांत, शरीर शांत. तसेच भक्तांनो, स्त्रियांसाठी बाळूमामाच्या जपांचे विशेष महत्त्व काय आहे? तर घर, कुटुंब, नाती, जबाबदाऱ्या या सगळ्यांचा ताण बहुतेक स्त्रियांवर असतो. जप केल्यावर भावनिक स्थैर्य येतं, सहनशक्ती वाढते, स्वतःसाठी थोडा वेळ मिळतो. अनेक माता म्हणतात, अनेक आई म्हणतात, अनेक भगिनी म्हणतात, लक्षात ठेवा, जप केल्यावर रडू कमी झालं माझं, असं सांगत असतात. पुरुषांसाठी जपाचे फायदे काय आहेत? तर जबाबदाऱ्यांचा डोंगर, अपेक्षांचा ताण, अपयशाची भीती, जप केल्यावर निर्णय क्षमता वाढते, धैर्य मिळतं, राग नियंत्रणात येतो. विद्यार्थ्यांसाठी बाळूमामाचा जप काय आहे? तर विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, अपयशाची भीती, तुलना, आत्मविश्वासाचा अभाव, भक्तांनो जप केल्यावर एकाग्रता वाढत असते. विद्यार्थ्यांची मन स्थिर राहत असतं, भीती कमी होते. तसेच भक्तांनो, एकटेपणा, आजार, मुलांची चिंता, जप केल्यावर मनाला आधार मिळतो, एकटेपणा कमी वाटतो, मृत्यूची भीती कमीच होते. जप आणि सेवेचा भाव. खरा जप म्हणजे फक्त तोंडाने नाही, वागण्यातून दिसतो. लक्षात ठेवा. जप करणारा माणूस गरजूला मदत करतो, अपमान सहन करतो, अहंकार सोडतो. ठीक आहे. तर भक्तांनो, अशा प्रकारचा आपल्याला जप करायचा आहे आणि जप केलेल्याचे फायदे आपल्याला असे भेटतात. मृत्यू भय आणि जप करणारा माणूस, जप करणारा जो भक्त आहे, मरणाला कधीच घाबरत नाही, कारण त्याला वाटतं देव माझ्यासोबत आहे. बाळूमामाचा जप दुःख काढून टाकत नाही, पण दुःख सहन करण्याची ताकद 100% देतो. लक्षात ठेवा. भक्तांनो, जर आयुष्य कोणी तुमचा हात सोडला असेल तर एक नाव आहे, ते कधीच तुमचं नाव सोडत नाही. बाळूमामा नाव आहे. लक्षात ठेवा. श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं मला योग्य मार्ग दाखव. बाळूमामा मला चांगला मार्ग दाखव. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे भक्तांनो भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा घोष करा. चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं.